पब सील केला होता तरीही तो पब सुरूच असल्याचं कळत आहे। मधला एक छुपा रस्ता होता। कर विभागाच्या चौकशीत ही नवी माहिती समोर आली आहे। या पबची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात विनापरवाना मद्यसाठा देखील आढळून आलेला आहे आणि या प्रकरणात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून 6 जणांना अटक करण्यात आली आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य एनडीटीव्ही मराठीची आपण बघू शकतोय। या कारवाईत एकूण 3 लाख रुपये किमतीचे 241 लिटर विदेशी मद्य आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय। पुण्यातील पब सील करूनही तो पब सुरूच होता असं कळतंय। पहिल्या मजल्यावर संतोष कामटे यांच्या नावाने मद्य विक्री परवाना कक्ष मंजूर आहे, पण या परवाना कक्षात पहिल्या आणि दुसऱ्या मार्गावर मजल्यावर जाण्यासाठी छुपा मार्ग आहे। बांधकाम मजूर नकाशात बदल केल्यानं ते निदर्शनास आलं। या छुप्या मार्गाने पब सील केलेला असताना सुद्धा आतमध्ये जाता येत होतं आणि तो देखील आता आपण बघतोय बंद करण्यात आलेला आहे। आपण बघतोय एनडीटीव्ही मराठीची एक्सक्लुझिव्ह दृश्य। पुण्यातील पब सील करूनही तो सुरूच होता असं कळत आहे। एनडीटीव्ही मराठीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। पुण्यातल्या पबवर कारवाई झाली होती, तो पब सील करण्यात आला होता, मात्र तरीही छुप्या मार्गाने या पबमध्ये जाता येत होतं आणि त्यासाठी एका वेगळ्या मार्गाचा वापर करण्यात येत होता। प्रतीक्षा पारखे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। प्रतीक्षा, आपण बघतोय पुण्यातला हा पब सील केला होता तरीही तो सुरूच असल्याची आपल्याला माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आणि त्यासाठी एक वेगळा मार्ग होता। आपल्याकडे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत त्याची। नक्कीच ज्या प्रकारे पबवर पुण्यामध्ये गेल्या काही महिन्यात कारवाई होत होती आणि हे पब जे बंद करण्यात आले होते यांचा जो टाइम आहे तो 1 वाजेपर्यंत आहे। रात्री 1 वाजता सर्व पब हे बंद होणं गरजेचं आहे। मात्र ज्या प्रकारे L3 या पबला जो छुपा रस्ता होता त्या रस्त्याने सर्व लोक आतमध्ये गेले होते आणि हा पब पहाटे 5 वाजेपर्यंत चालू होता। त्याच्यामुळे एक्साइड कडून हा जो छुपा रस्ता आहे याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठीच महानगरपालिकेची यंत्रणा ही सज्ज झालेली आहे। मात्र या पबचे जे मालक आहेत विठ्ठलराव कामठे यांनी याच्यावर आक्षेप घेतलेला आहे। त्यांच्या वकिलांकडून याच्यावर स्टे ऑर्डर आणण्यात आलेली आहे, परंतु ही स्टे ऑर्डर ही मागच्या रस्त्याची नाहीये। पूर्ण या हॉटेलचं स्ट्रक्चर ऑडिट केल्यानंतर महानगरपालिकेने या हॉटेल मधला जो वरचा मजला आहे त्या स्ट्रक्चरचं ऑडिट केलं होतं आणि ते अनधिकृत आहे अशी नोटीस ही कामठ्यांना दिली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात येणार आहे। परंतु आता हे जे मालक आहेत त्यांनी या गोष्टींवर आक्षेप घेतलेला आहे। पब मालकांच्या चुकीमुळे आमच्या हॉटेलवर ही कारवाई का असा त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि तुर्तास याच्यावर स्टे ऑर्डर आणण्यात आलेली आहे। पण ज्या प्रकारे हा जो छुपा रस्ता आहे या छुप्या रस्त्यावर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे। सौरभ, निश्चितच प्रतीक्षा, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।